बकरी ईद निमित्ताने कल्याणच्या दुर्गडी किल्ल्यावर होणाऱ्या नमाजामुळे देवीच्या मंदिरात हिंदूंच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली होती. शिवसेनेच्या नेत्यांनी या बंदीवर जोरदार निदर्शने केली. निदर्शकांमुळे पोलिसांनी निदर्शकांना ताब्यात घेतले. बेस्टने तिकिटाचे दर दुप्पट केल्यानंतर दररोज प्रवाशांची संख्या 5 लाखांनी कमी झाली. तर दुसरीकडे बसेसची संख्या कमी झाल्यामुळे लोकांचा रोष वाढला. बकरी ईद निमित्त मुंबईतील हाजी अली दर्गेत मोठी गर्दी दिसू लागली. मुस्लिमांनी सुन्नी जमा मशिदीत आणि इतर ठिकाणी नमाज अदा केली. संपूर्ण शहरात सुरक्षेबाबत प्रशासन सतर्क. ठाणे, पालघरसह मुंबईत अनेक भागात मुसळधार पाऊस सुरू आहे. 10 जूनपासून पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता. ठाणे वाहतूक प्राधिकरणाने CNG ऑटो टॅक्सीचे भाडे वाढले. मुंब्रा स्थानकापासून विविध भागात आजपासून नवे भाडे लागू होणार आहे. शरद पवार यांनी राज ठाकरेंवर टीका केली. म्हणाले, फक्त सभेत गर्दी जमते पण लोकांचे मत मिळत नाहीत. शरद पवार पुणे दौऱ्यात मनसेला लक्ष्य केले. भांडूपमध्ये फेरीवाले आणि दुकानांनी फुटपाथवर अतिक्रमण केले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे चालणे कठीण झाले आहे. वाहतूक कोंडी आणि गोंधळामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. कल्याणमधील गोवंडी भागात पती पत्नींमध्ये झालेल्या भांडणानंतर महिलेने पतीवर उकळते तेल फेकले. गंभीर भाजल्याने पती अबुल गफ्फार शेखने पोलिसांमध्ये गुन्हा दाखल केला. पत्नीला पोलिसांनी ताब्यात घेतले. बदलापूरमध्ये पाणी टंचाईमुळे त्रस्त नागरिक. घाणेरडे पाणी पिण्याला भाग पडले. पूल बांधल्यामुळे गाळणीचे काम मंदावले. तसेच कचऱ्याने पाणीही कमी झाले. नागपूर मुंबई समुद्री एक्सप्रेस वे पूर्णपणे सुरू झाला आहे. परंतु मागा ठाणे वडाचे महामार्ग रुंदीचे काम अजूनही प्रलंबित आहे. त्यामुळे वाहतुकीत कोंडी होते. अंधेरी सबवेमध्ये प्रकाशाचा अभाव. पावसाळ्यात चिखल आणि ड्रग्सची उपस्थिती. व्यसनी लोकांमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण. लोकांना जीव धोक्यात घालून हा मार्ग वापरण्यास भाग पडतो. राहुल गांधींनी पुन्हा महाराष्ट्राच्या निवडणुकीवर प्रश्न उठवला. म्हणाले, भाजपने मॅच फिक्सिंगसारखी फेराफेरी केली आणि आता पुन्हा एकदा महाराष्ट्राप्रमाणे बिहारमध्ये मॅच फिक्सिंग होईल. काशेगाव पोलिसांनी बनावट नोटा छापणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. 2 आरोपी अटक. त्यांच्याकडून 500 रुपयाच्या 216 बनावट नोटा जप्त. वर्सोवा पोलिसांनी पगाराच्या वादातून ड्रायव्हरला मारण्याबद्दल चित्रपट निर्माते मनीष गुप्ता यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे. वर्धा येथील समतानगर येथे कूलरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे मोठी आग लागली. अपघातात 92 वर्षाचा वृद्धाचा भाजल्याने मृत्यू. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि त्याचा तपास सुरू. ठाणे पोलिसांनी उल्हासनगरमध्ये वेश्या व्यवसाय चालवण्याबद्दल 2 महिलांना अटक केली. 3 पीडितांना वाचवण्यात आले. हिंदू संघटनेनी M.F. हुसेन यांच्या चित्राच्या निलावात आक्षेप घेतला. देवी देवतांच्या आपत्तिजनक चित्रांविरुद्ध इशारा दिला की जर निलाव थांबला नाही तर आंदोलन केले जाईल. मुंबईत सोन्या चांदीच्या किमती घसरल्या. 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,840 रुपये पोचली तर चांदीची किंमत 1,07,000 रुपयेपर्यंत पोचली. पोलीस असल्याचे भासवून 31,73,000 रुपये लुटल्याच्या आरोपाखाली नवी मुंबईत पोलिसांनी बेंगळुरूमधून 8 जणांना अटक केली.